रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकादमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नवीन पोलीस भरती 29 जूनपासून सुरू. सातोना रोड, सेलू. गटकळ करिअर अकॅडमी. सेलू तालुक्यातील गोहेगाव ते आहेर बोरगाव हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. अशा रस्त्यावरून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना अडचणीवर मात करत शिक्षण घ्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामस्थांना देखील या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे. निवडणुकीत मोठमोठ्या आश्वासने देऊन मते पदरात पाडून घेतल्यानंतर लोकप्रतिनिधींना मात्र या रस्त्याचा सध्या विसर पडला आहे. हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत असल्याने आणि रस्त्याच्या दुरुस्तीच्या आश्वासनापलीकडे ग्रामस्थांच्या पदरात काहीही पडले नाही. परभणी जिल्ह्याच्या कर्तबगार पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर या सुदैवाने पालकमंत्री झालेल्या आहेत. त्यांनी 2019 मध्ये निवडणुकीत विद्यार्थ्यांना गोहेगाव ते आहेर बोरगाव रस्ता करून बस सेवा सुरू करू असे दिलेले आश्वासन अद्यापही प्रलंबित आहे. या रस्त्याचे काम न झाल्यामुळे बसचे तर सोडा, साधे दुचाकीवरून देखील जाता येत नाही. हे काम कधी होणार या प्रतीक्षेत विद्यार्थ्यासह ग्रामस्थ आहेत. आपले ज्ञानार्जन करण्यासाठी या रस्त्यावरून दररोज सुमारे 60 विद्यार्थी जवळच्या नितीन माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण घेण्यासाठी जातात. गोहेगाव येथे 1ली ते 5वी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गोहेगाव येथील गावकरी बांधवांनी वर्गणी जमा करून नवीन जिल्हा परिषद शाळा ही गोहेगाव ते आहेर बोरगाव रस्त्यावर नवीन इमारत केली आहे. शाळेजवळच 100 केव्ही रोहित्र असल्याने वर्गसुद्धा तेथे भरवता येत नाही. तसेच पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होत असल्याने पायी चालणेही कठीण होते. तेथे दुचाकीस्वार आणि इतर वाहन चालकासाठी मोठी कसरत करावी लागते. यामुळे अनेकदा अपघातही होतात. लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करून या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबरोबरच संभाव्य दुर्घटना टाळण्यास सहकार्य करण्याची मागणी गोहेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे. सेलू शहरात सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी, बस स्टँड, सेलू.